सालेगाव लग्नाला गेल्यावर नवरदेव पर्यंतच्या टायमाला हे कुत्रा आम्हाला डस्ता राहिलं राव. नेमकं झालं असं आज आमच्या गावचं लग्न जाणार होतं सालेगावला, म्हणून मी आपली फॉर्च्युनर घेऊन आलतो गावामध्ये. तर यशवंतचं अजून आवरायचंच बाकी होतं. बाकी सगळे पोर रेडी झालते जाण्यासाठी. यशवंत आवरायला तवरक म्हणलं सोब्याचा आयफोन पाहावं. मग फायनली आम्ही निघलो गावातून. गावाच्या बाहेर आल्यावर थांबलो. यशवंताची थार यायनं घेतली होती. म्हणलं चला पटकन, इथं आपल्याला 11 वाजले. तर मग पाहता 2:60च्या स्पीडनं आलो आम्ही नळडो मध्ये. इथं आलो सगळ्यात आधी आलो करण भाऊच्या गॅरेजवर. मग करण भाऊ भेटल्यावर आलो किरण भाऊच्या गॅरेजवर. किरण भाऊ चालू होतं खुटरुटू करणं गाडीला. पोरगा भलता काळाडक झाला राव कामानं. मग करण आणि किरण दोघाला भेटलं. आपली फॉर्च्युनर घेऊन मी आलतो उसोद मध्ये. इथल्या पुलर हे आमच्या आधी जेवून थांबले होते. आयफोन हे करू लागले फोटोशूट. बाहेर म्हणलं तू पण आपला फोटो काढ. आयफोनला फेल पाडतो आपला अँड्रॉइड. तेवढ्यात आमच्या पुढे एक कुलर गेलती. मग फॉर्च्युनर तिच्या मागे लावून घातली पुढं. मग आम्ही एका जागी थांबलो. सगळ्या कुलर झापूक सगळ्या पुढे जाऊ दिल्या. आणि येलदरीच्या तळ्याचं पाणी जिकडे पाव तिकडे दिसायला राव. खडखड रस्ता लागला म्हणजे गाव आलं जवळ. गावाच्या बाहेरच आपला डीजे उभा होता. मग डीजे वाल्या पोराला भेटलो ना आलो गावामध्ये मंडपापाशी. मंडपात एका माणूस नव्हता राव. पण तेवढ्यातच आपली यशवंताची थार आली गावामध्ये. मग आम्ही आलो नवरदेवाला भेटायला. नवरदेवाला काढा घराच्या बाहेरून भेटलो त्याला. म्हणलं गोडा उभाच आहे, तुला पळून जायचं असलं तर आताच जाय. पार्टूसाठी फॉलो करा ढकलावर.